जसं की हंसामध्ये बगळा शोभा पावत नाही, तसंच सभेमध्ये अशिक्षित माणूस सुद्धा शोभा पावत नाही. आणि तसं त्या समाजामध्ये संस्कारहीन मुलं काय होत नसतात तर शोभा पावत नसतात. भगवत भक्त पुंडलिकरायाचं लग्न झाल्यानंतर मनात विचार येतो, आपण पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरपूरच्या वाटेने निघाले, परंतु त्या बायकोला, आजकालच्या आलेल्या बायकोला खांद्यावर घेतलं. लहानपणापासून हाताच्या कातड्यावनी मोठं केलं त्या लेकराला, आणि त्याच लेकरांनी आज बायको आल्याबरोबर त्या आई वडिलांच्या गळ्यामध्ये काय केलं तर दोरी बांधली. खूप सुंदर असं प्रमाण आहे. आई वडिलांच्या गळ्याला दोरी, आई वडिलांच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी पुंडलिक निघाला पंढरपुरी, पुंडलिक निघाला पंढरपुरी, पुंडलिक निघाला पंढरपुरी, पुंडलिक निघाला पंढरपुरी. आई वडिलांच्या गळ्याला दोरी, आई वडिलांच्या गळ्याला दोरी, बाईला जन्मदात्या आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधली माय बाबा. त्या आई वडील यासाठी जन्म देतात का? लहानपणापासून लहानचे मोठे करतात. कशासाठी? याच्यासाठी. आज घरामध्ये बायको आल्यानंतर मुलं त्यांना शिळ्या भाकरीचे तुकडे फेकतात बाहेर आणि त्यांना खा म्हणतात. याच्यासाठीच त्यांनी तुम्हाला लहानचं मोठे केलं का? नाही ना माय बापांनो. तसंच पुंडलिकरायाला सुद्धा आई वडिलांनी लहानचं मोठं केलं, परंतु बायको आल्यानंतर त्यांनी आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधली. पंढरपूरच्या वाटेने निघाले. जाता जाता कुक्कुट स्वामींच्या आश्रमात विश्रांती करिता थांबले. विश्रांती करत होते. विश्रांती करत असताना त्यांना मंदिरात जाताना खूप काळ कुट्टशा दिसणाऱ्या 3 स्त्रिया मंदिरात जाताना दिसल्या. हे दृश्य पुंडलिकरायाने बघितलं आणि काही वेळामध्ये त्याच 3 स्त्रिया गोऱ्या गोमट्या सुंदर पवित्र अशा बनवून बाहेर येताना दिसल्या. हे दृश्य सुद्धा पुंडलिकरायाने बघितलं माय बापांनो. पुंडलिकराय धावत धावत जातात आणि त्यांना विचारतात, माय माऊलांनो तुम्ही कोण आहेत? जातानी काळ कुट्टशा दिसत होत्या आणि आता गोऱ्या गोमट्या सुंदर पवित्र अशा दिसत आहेत, तुम्ही कोण आहे? त्यावेळी त्या सांगतात, आम्ही गंगा जमुना सरस्वती आहेत आणि तुमच्यासारखे पापी दुष्ट छलक माणसं आमच्यात येतात, स्नान करतात. त्यावेळी तुमचे पापे आम्हाला चिटकतात. तर आम्ही पण पापी होतो, तर आम्ही आमचे पाप धुण्याकरता संत महात्म्यांकडे जात असतो. त्यावेळी पुंडलिकरायांना खूप वाईट वाटतं. तर त्यांना कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं? तुमच्यासारखे पापी छलक दुष्ट माणसं आमच्यात येतात, स्नान करतात, या गोष्टीचं त्यांना खूप वाईट वाटतं. त्याच वेळापासून त्यांनी ठरवलं, मी आई वडिलांची खूप सेवा करणार. आणि खरंच त्यांनी आई वडिलांची इतकी सेवा केली की साक्षात जगाचा परमात्मा, जगाचा बाप तो विठ्ठल त्यांना भेटण्याकरिता दरवाजात येतो माय बापांनो. त्यावेळी ते आई वडिलांची सेवा करत होते. तो विठ्ठल ते जगाचा बाप त्यांना आरोही देतो, अरे पुंडलिक बाहेर ये, मी तुझ्या भेटी करिता आलोय. त्यावेळी भगवत भक्त पुंडलिक काय म्हटले असतील? ते म्हणतात, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी बनाला तुम्हाला
मायबापांनो ते आई वडिलांची सेवा करत होते. भगवत विठ्ठल त्यांना भेटण्याकरिता येतात. त्यावेळी ते आपल्या खालची वीट फेकतात आणि म्हणतात की मी माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे. थांबा, अहो त्या जगाच्या परमात्म्याला, जगाच्या बापाला त्यांनी विटीवर उभा केलं. बघा काय भक्ती होती पुंडलिकरायांची. पहिल्यांदा पाप केलं आणि आई वडिलांची सेवा केल्यानंतर सगळे पाप काय होतात तर नष्ट होतात. आता सर्व मंडळी ताईंनी सांगितलं आपल्याला त्या दिवशीच की घरामध्ये आई वडील आहेत, आई वडिलांना खायला सुईची भाकर देत नाही आणि भक्ती करण्यासाठी काशीला जातात. कुठे? काशीला. अहो घरातच आई वडील आहेत, त्यांनाच पुजलं तर त्यांच्याशिवाय मोठं कोण आहे? आपल्याला पुंडलिकरायवरून कळतं आई वडीलच आपले कोण आहे तर सगळ्यात पहिले देव आहेत. आई वडिलांची सेवा केली पाहिजे पहिली. जगाच्या परमात्म्याला आई वडिलांची सेवा करून भगवत भक्त पुंडलिकरायाने एका विटीवर उभा केलं. ते सुद्धा एक आणि दोन दिवस नव्हे तर 28 युग. आता 28 युग म्हणजे तरी काय आपल्याला आरतीमध्ये सांगतात. युगे 28 विटेवर उभा वामागी रखमाई शोभा जगाचा परमात्मा, जगाचा बाप त्या एका विटेवर उभा राहिला. आता 28 युग म्हणजे तरी काय मी तुम्हाला सांगते, तुम्ही बेरीज करा. 4 वेद, शास्त्र आणि 18 पुराण. सांगा बरं किती होतात? गणित बरंच पक्क दिसतंय सर्वांचं. 28 बरोबर 28 युग होतात. तर 28 युग जगाचा परमात्मा, जगाचा बाप काय झाला तर एका विटेवर उभा झाला. जिथे दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. दयेचे, क्षमेचे, शांतीचे भंडार काय आहेत तर संत महात्मे आहेत. दयेचे म्हणजे इतरांवर दया करणारे, क्षमेचे म्हणजे इतरांना क्षमा करणारे कोण आहेत तर संत महात्मे आहेत. म्हणून संत महात्म्यांना आपलं करून घ्यावं. पण तू संत महात्मे सहजपणे काय आपले होत नसतात. दुर्लभ मनुष्य की हो देही नाशन भंकुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. आज आपले भाग्य आहे या दुर्लभ, हा देह काय आहे तर दुर्लभ आहे, क्षणभंगूर जीवन आहे. आणि या क्षणभंगूर जीवनामध्ये त्या संत महात्म्यांची संगत आपल्याला घडली. ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांचे दर्शन, त्यांची ज्ञानेश्वरी गाथा आज आपण वाचतो. हे काय आहेत तर आपले भाग्य आहे. अहो संत महात्मे भेटणं खूप अवघड आहे. तपे दाने व्रते गोविंद भेटेल, परी साधूना भेटेल भाग्य विना. चंद्र अमृत सुखासे वेवेल, परी जाता असता जाता रवी धरवेल. बाह्य हेडा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल. बहु अवघड आहे मायबापांना संत भेट. जिथे दया क्षमा शांती असते ना तिथे संत महात्मे येत असतात. आणि संत महात्म्यांनी आपल्यासाठी जन्म घेतलेला आहे, आपलं भलं होण्याकरिता जन्म घेतलेला आहे. ते कायम आपल्यासाठी झिजत असतात मायबापांनो. आपल्यासाठी ते कितके कष्ट घेत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारी. म्हणजेच जगाच्या कल्याणासाठी, आपल्या हितासाठी संत महात्म्यांनी जन्म घेतला. जसं की संत महात्मे मी तुम्हाला सांगितलं, जळ मूल वेली फळं फुलं कित्येक प्राण्यांचा उद्धार करतात. आणि पैठण तीर्थक्षेत्रात घडलेली घटना तर आपल्याला माहितीच असेल. ज्ञानोबरायांनी त्या मुक्या प्राण्याच्या, ते रेड्याच्या मुखून वेद बदललेले. एकदा ज्ञानोबरायांना कळून चुकले की पैठण मधून आपल्याला श्रुतीपत्र काही भेटणार नाही. त्यावेळी चौघे भावंड ज्ञानोबराय, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा चौघेही भावंडांना कळालं की आपल्याला पैठणातून श्रुतीपत्र काही भेटणार नाही. पैठणातून आपेगावला जाण्यास निघाले. जाता जाता गंगेच्या काठावर विश्रांती करत होते. विश्रांती करत असताना ते तिथे विश्रांती करत होते. बहुतेक लोक त्यांना बघून जायचे. सर्वांना त्यांचं कौतुक वाटायचं, नवल वाटायचं. आणि वाटणं ही स्वाभाविकच होतं ना. अहो काय त्यांचं वय होतं आणि काय त्यांची कीर्ती होती. मूर्ती लहान पण कीर्ती महान. कमी वयामध्ये महान कार्य त्यांनी केलेले होते. त्यामुळे लोक त्यांच्या आसपास हिंडायचे, त्यांचं अवलोकन करीतच समाधान मानायला लागले.
एवढंही असेल तरी सुद्धा काही पापी छलक दुष्ट माणसं त्यांच्याकडे उपहास बुद्धीने बघायचे, त्यांच्याकडे पापी नजराने बघायचे. एक तो येतो आणि ज्ञानोबारायांना डायरेक्ट म्हणतो, हे बघा, तुम्हाला जर तुमच्या पूर्ण कुळ पवित्र करून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला रेड्यामुखीन काय करावं लागेल, तर वेद वाजावे लागतील. त्यावेळी ज्ञानोबाराय उठून तटस्थ उभा राहतात आणि म्हणतात, बर, तुम्ही तर भूदेव आहात आणि तुमच्या मुखातून निघलेली आज्ञा कशी निष्फळ होणार? इकडची सृष्टी तिकडं करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे आणि या रेड्या मुकून वेद वाजवण्याचा काय प्रसंग? ते जातात, त्या रेड्यापाशी उभा राहतात आणि त्या रेड्याला सांगतात, बात ज्ञान्या, तुला वेद वाजावेच लागतील. सगळे लोक तुझ्याकडे बघत आहे रे, सगळे लोकांची दृष्टी तुझ्याकडे आहे. तू जर आज वेद बदले नाही तर बघ, खूप वाईट होईल. त्यावेळी आपला पद्महस्त ज्ञानोबराय त्या रेड्याच्या मस्तकावर ठेवतात आणि त्याच वेळी तो रेडा इकडे इकडे बघतो, मान खाली घालतो आणि मंत्राचा जयघोष सुरू करतो. ओम भूर्भुवः स्वहा तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वहा तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न जयघोष सुरू केला नाही बापा हो. आणि तो कार्यक्रम न थांबता अंकलितपणे एक प्रहर पर्यंत चालू होता. सगळे लोक एकामेकाकडे टकमक बघू लागले. ब्राह्मणांच्या माना लाजेने खाली गेल्या. मोठे मोठे शास्त्रक, मोठे मोठे पंडित गरीब गरीब झाले. त्यांना कळून चुकलं ज्ञानोबाराय काय होते आणि ज्ञानोबारायांची भक्ती काय होते. माझ्या सज्जनांचं अंतकरण आनंदाने भरून आले आणि निंदक मात्र जागीच्या जागी थिजून गेले. माय बाप्पा हो, ज्ञानोबरायांचा जयघोष सुरू केला. गावोगावी त्यांचा जयघोष सुरू होता. थकून ज्ञानोबरायांच्या चरणापाशी सगळे ब्राह्मण येतात आणि म्हणतात, ज्ञानोबराय, आम्ही कितीही ग्रंथांचा, किती शास्त्रांचा अभ्यास केला तरी सुद्धा आम्ही तुमचे इतकं सामर्थ्य कधीही प्राप्त करू शकणार नाही. अहो, ही ज्ञानोबरायांची भक्ती होती माय बापांनो. हीच तर भक्ती माझ्या जनाबाईंनी सुद्धा केली. एकदा जनाबाई आपल्या घरून गौऱ्या वेचण्याकरिता शेतात जातात. त्यावेळी एक साधू त्यांना भेटण्याकरिता घरी येतात. घरी तर आपले जनाबाई नसतात. त्यावेळी घरचे सांगतात की जनाबाई शेतात गेलेल्या आहेत, जा, जनाबाई शेतात आहेत, तिकडच भेटतात. त्यावेळी ते म्हणतात, बरं, मी तिकडच भेटतो. ते जातात जनाबाईंकडे आणि तिथे बघतात काही महिला अशा भांडण करत होत्या. त्यांना वाटलं जनाबाई तर साधू होती, भजन करायची, कीर्तन करायची आणि अशा भांडकुदळांमध्ये, ह्या भांडणाऱ्या बायांमध्ये त्या कधी राहत्या का? नाही वाटले. तिथं जातात, पण यांना विचारून बघू म्हणे. विचारण्याला काय हरकत? विचारतात, अरे, तुमच्यामधून कुणी जनाबाई आहे का? तेवढ्या जी मोठ्या मोठ्याने भांडत होती तीच म्हणते, बोला ना माऊली, काय झालं? मीच आहे जनाबाई. त्यावेळी ते त्यांच्याकडे टकमक बघू लागतात. अरे, हीच तर आता जोरा जोरात भांडत होती. सगळ्या बायांपेक्षा हिचाच आवाज मोठा आणि हीच म्हणती, मीच जनाबाई आहे, बोला. अगं, मी तुझ्याकडे कोणत्या अपेक्षेने आलतो? तू भजन करती, कीर्तन करती, मी तुझ्याकडे याच्यासाठी आलतो, तुझी भेट घेण्यासाठी आलतो आणि तू एवढ्या मोठ्याने भांडती? बापरे, माहिती नव्हतं मला. वापस फिरतात जाण्याकरिता. तेवढ्यात ती म्हणती, बरं, तुम्ही आले तर माझं एक काम करून जा. या बायांनी माझ्या गौऱ्या चोरल्यात, यांच्याकडून माझ्या गौऱ्या मला ओळखून द्या.
त्यावेळी ते म्हणतात अगं सगळ्या गौऱ्या तर सारख्या मी तुझ्या गौऱ्या कस काय ओळखून देऊ शकतो सांग म्हणे. त्यावेळी ती म्हणती तुम्ही माझ्या गौऱ्या ओळखू शकता. प्रत्येक गौरी उचलायची आणि कानाला लावून बघायची. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठलाचा ध्वनी बाहेर येईल ती गौरी माझी. खरंच ते प्रत्येक गौरी उचलायचे कानाला लावायचे आणि ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी बाहेर येईल ती गौरी एका साईडला ठेवायचे. त्यांना कळून चुकलं तिची भक्ती. खूप सुंदर असं प्रमाण आहे. संत कबीरा नामदेवाच्या मान डोलू लागला. संत कबीरा नामदेवाच्या मान डोलू लागला. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या डोळ्या बुडू लागल्या. जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. माय बापा हो, जनाबाईच्या गौऱ्या मधून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. बघा ना काय भक्ती आहे त्यांची. अहो आपले तुकोबार आहे, त्यांच्या अंगावरला प्रत्येक रोम रोम विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. काय विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. चोखा महाराज त्यांच्या हडकामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी बाहेर येत होता. बघा ना काय भक्ती आहे त्यांची. अहो आपले तुकोबार आहे, घरी एकदा काही पाहुणे आले. ते विचारतात कुठे गेले तुकोबा बुवा. पहिल्या काळी काय म्हणायचे, तुकोबा बुवा. त्यांना तुकोबा बुवा म्हणायचे. कुठे गेले आपले तुकोबा बुवा. त्यावेळी त्यांच्या घरच्या सांगतात की बाहेर गेलेत याच्यासाठी, जा म्हणतात तिकडं.
त्यावेळी ते म्हणतात बर माझ्याकडे वेळही नाही मी तिकडच भेटतो. त्यावेळी ते जातात. ह्या रोडने जा म्हणतात त्यांच्या पत्नी. त्या त्याच रोडने जातात आणि जाता जाता विठ्ठल 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 असा आवाज त्यांना एका झुडपाच्या मागे ऐकायला येतो. त्यांना असं वाटलं बर आता विठ्ठल बुवा इथंच असतील. आवाज दिला, काय हो तुकोबा बुवा तुम्ही इथंच आहात का? त्यावेळी ते म्हणतात हा हा मी इथंच आहे, आलो बाहेर. ते बाहेर आले. दोघे बोलायला लागतात. त्यावेळी आलेले पाहुणे त्यांना म्हणतात अहो काय मला वाटलं होतं तुम्ही जरा बरे असताल, पण अशा घाणेरड्या जागेमध्ये तुम्हाला कळायला पाहिजे तुम्हाला अक्कल बिक्कल आहे की नाही. कुठे बसलाय तुम्ही, काय करताय तुम्ही आणि कुठे विठ्ठलाचं भजन करता. तुम्हाला काही जनाची नाही तरी मनाची वाटायला पाहिजे. त्यावेळी तुकोबा बुवा म्हणतात बाई आता काय करावा, त्याच्याशिवाय तर होतच नाही. मी किती प्रयत्न केला तरी सुद्धा ते काही माझ्या तोंडातून बाहेर यायचं थांबतच नाही. ते 24 तास चालूच असतं. मी किती प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्या तोंडातलं नाम उच्चार यायचा काही थांबत नाही. त्यांना अजून राग आला. कस काय थांबत नाही बघू म्हणे आपण. जशी तुकोबारायांची जीभ धरली तसंच तुकोबारायांच्या अंगावरला रोम रोम विठ्ठल आवाज करायला लागला. त्यांच्या अंगावरले केस विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. माय बाप्पा हो काय भक्ती होती त्या तुकोबारायांची. तसंच ज्ञानोबारायांनी सुद्धा त्या रेड्याच्या मुखून वेद वदवला. पहिले संत महात्मे त्यांचे दर्शन आपल्याला झाले. त्यांचे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा गाथा आजही आपण त्यांची भजन करतो. खरंच भाग्य आहेत आपले. खूप सुंदर असं उदाहरण आहे. महिष पुत्रामुखी चालविल्या श्रुती बोलविल्या भिंती बैसोनिया. महिषपुत्रामुखी महिषपुत्रामुखी बोलाविला सोते. महिषपुत्रामुखी बोलाविला सोते. महिषपुत्रामुखी बोलाविला सोते. महिषपुत्रामुखी महिषपुत्रामुखी बोलविल्या श्रुती चालविल्या भिंती बैसोनिया. नवे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्त. मूर्तजी. अहो एका नदीवरती योगी तपी 14 वर्षाचा दीर्घ तप पूर्ण झालेले साधू म्हणजे चांगदेव महाराज तिथं तपश्चर्या करत होते. त्यांना योगी असून सिद्धी काय होईल तर लवकर प्रसन्न होईल. परंतु त्यांच्या अंगामध्ये काय होत आहे ना अहंकार होता. अहंकार त्यांना खूप होता. आणि ज्ञानोबारायांची दिव्यत्वाची अवलोकत्वाची ख्याती सर्वत्र पसरलेली होती. आणि ते कोणाला कळलं? चांगदेव महाराजांना कळलं. आता त्यांना ज्ञानोबारायण कोण आहे हे बघायला जावं असं वाटलं. सगळे त्यांना सांगायचे की ज्ञानोबारायांनी रेड्यामुखून वेद वदवले, रेड्यामुखून वेद वदवले. परंतु त्यांना काही खरं वाटत नव्हतं. शिष्यांनी सांगितलं, कित्येक लोकांनी त्यांना सांगितलं, परंतु त्यांना काही खरं वाटत नव्हतं.
मग ते तपश्चर्याकरिता बसले, ध्यानास्थ झाले. त्यावेळी त्यांच्या ध्यानामध्ये आळंदीमध्ये ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देव प्रगटलेले दिसले. त्यांना भेटण्याची इच्छा त्यांच्यामध्ये जागृत झाली. त्यांना असं वाटलं त्यांना भेटण्याकरिता जावा, परंतु होऊन भेटण्यास जाण्याचा मार्ग योग्य नाही. कमीपणा पत्करून त्यांनी होऊन भेटायला जायला नको असं ठरवलं. मग ते म्हणतात की आपण असं करू, पत्र पाठवू. पत्र लिहिण्याकरता एक शिष्य बसतो. त्यावेळी शिष्य म्हणतो, महाराज सांगा मी काय लिहू पत्रात. चांगदेव महाराज सांगतात, लिही चिरंजीव ज्ञानेश्वरी आज. त्यावेळी शिष्य लिहिण्याकरता लागतो. तेवढ्याच चांगदेव महाराज म्हणतात, अरे थांब, तो आपल्यापेक्षा कर्तृत्वाने दिव्यत्वाने खूप मोठा आहे आणि त्याला चिरंजीव कसं लिहावे. त्यावेळी शिष्य म्हणतो, बरोबर आहे महाराज, आपण त्याला काहीतरी दुसरा वापर करू लिहिण्याकरिता. मग चांगदेव महाराज म्हणतात, बरं लिही तीर्थरूप ज्ञानेश्वरी आज. त्यावेळी शिष्य लिहिण्याकरिता लागतो. लिहिता लिहिता शिष्याच्या मनात विचार येतो, अरे ज्ञानोबराय तर आपल्यापेक्षा वयाने खूप कमी आहे. अवघ्या 16 वर्षाच्या लेकराला तीर्थरूप लिहिणं हे योग्य वाटणार नाही. ते चांगदेव महाराजांना सांगतात. चांगदेव महाराज म्हणतात, बरोबर आहे, अवघ्या 16 वर्षाच्या लेकराला तीर्थरूप लिहिणं हे योग्य वाटणार नाही. त्यावेळी ते म्हणतात, बरं आपण असं करू, कोरपत्र पाठवूया. मग शिष्य विचारतात, महाराज कोरपत्र. मग ते म्हणतात, बरं आपण कोरपत्र पाठवू, त्याला कळलं तर पाहिजे, बघू त्याला काय कळतं या कोऱ्यापत्रावरून हे आपण कळून घेऊ. त्यावेळी शिष्य म्हणतात, बरं आम्ही हे पत्र घेऊन ज्ञानोबरायांकडे जातो. शिष्य ते पत्र घेऊन ज्ञानोबरायांकडे निघतात. जातात, ज्ञानोबरायांपुढे उभा राहतात. त्यावेळी ज्ञानोबरायांच्या हातात पत्र देणारेच की तेवढं ज्ञानोबराय म्हणतात, काय झालं, चांगदेव महाराजांनी कोरच पत्र पाठवलं. त्यांना धक्का बसला ना. बिन बघता ज्ञानोबरायांनी कोरपत्र पाठवलं सांगितलं म्हटल्यावरती धक्का बसणारच ना. बिन बघता या माऊलीने कसं काय सांगितलं. त्यावेळी ते पत्र ज्ञानोबरायांच्या हातात देतात. ज्यावेळी ज्ञानोबरायांनी पत्र उघडलं, त्यावेळी ती चिमुकली मुक्ताबाई एका कडेला उभा होती. ती हसू लागली. ज्ञानोबराय तिला विचारतात, काय ग मुक्ताई, का बरं हसत आहे तू. मग ती मुक्ताबाई सांगते, हसू नको तर काय करू, 14 वर्षाच्या दीर्घ तपानंतर सुद्धा हा चांगल्या कोराचा कोराच. हे ऐकून सगळ्यांनी स्मित असं हास्य केलं. माय बापा हो, निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितल्यानुसार ज्ञानोबरायांनी त्या कोऱ्या पत्रावरती 65 ओव्या लिहिल्या आणि त्याच 65 ओव्यांना आज आपण काय म्हणून ओळखतो, चांगदेव 65. चांगदेव 65. त्यालाच आज आपण काय म्हणतो, चांगदेव 65. आणि ते पत्र घेऊन शिष्य चांगदेव महाराजांकडे निघतात. तिकडं चांगदेव महाराज सुद्धा शिष्यांची व्याकुळतेने वाट पाहत होते बरं का. शिष्य जातात, पत्र चांगदेव महाराजांच्या हातात देतात. तेवढ्यात चांगदेव महाराज सगळं पत्र वाचतात. परंतु पत्रातले फक्त काय करतात तर अक्षर वाचतात. परंतु त्या अक्षरांमध्ये दडलेला अर्थ त्यांना काही समजेनासा झाला. आता त्यातला अर्थ आपल्याला कळत तर कळत कसा विचार करतात. मग त्यांच्या डोक्यामध्ये टूप पेटते. आपण आता ज्ञानोबरायांना भेटायला गेलंच पाहिजे. त्यांना जोपर्यंत भेटायला जात नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही. त्यांना भेटायला गेलं तरच आपल्याला या शब्दांमध्ये दडलेला अर्थ कळू शकतो. ते 1400 शिष्यांबरोबर मग त्या थाटामाटामध्ये जाण्याकरता निघतात. डोक्यावरती जाड जूड अशा जटा, डोळे लाल भुडूक, हातामध्ये जाड जूड असा त्रिशूळ, एका हातामध्ये जाड जूड पिवळा धमक सापाचा चाबूक घेऊन 1400 शिष्यांबरोबर तांडा करत ते निघाले. आळंदीच्या जवळ येतात. 2 शिष्य धावत धावत ज्ञानोबरायांकडे जातात. का बरं, ज्ञानोबरायांना सांगण्यासाठी की चांगदेव महाराज तुमच्या भेट्या करता येत आहे. जाता सकाळची वेळ होती. निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबराय घराच्या भिंतीवर बसून सुख संवाद करत होते. त्यांच्या जवळ चिमुकली मुक्ताबाई आणि सोप्पा काका सकाळचं कोळं ऊन घेत बसले होते. त्यावेळी निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांना सांगतात, हे बघ ज्ञानोबा, एवढा योगी एवढे तपी साधू आपल्याला भेटण्याकरिता येत आहे म्हटल्यानंतर आपणही त्यांना सामोरा गेलं पाहिजे ना. त्यावेळी ज्ञानोबरायांना बोलण्याच्या अगोदरच ती चिमुकली मुक्ताबाई म्हणती, दादा आपण गेलोही असतो रे, परंतु आपल्याकडे जाण्याकरता साधन नाही, आपल्याकडे जाण्याकरता काही नाही, मग आपण जायचं कसं. त्यावेळी ज्ञानोबराय म्हणतात, अगं तू विचार कशाला करती, जाऊ की आपण. ही भिंत नेईल की आपल्याला खूप सुंदर असं प्रमाण आहे. बैसोच्या चालल्या भिंती
देवाप्रती भेटी. त्या भिंतीवर बसून चांगदेव महाराजांना भेटण्याकरिता जातात. अहो, ती योगी तपी असून सिद्धी त्यांना सहज प्रसन्न होईल. वरतून ते मुक्या प्राणी, सिंह, हत्ती अशा कित्येक प्राण्यांवरती आपली सत्ता चालू शकत होती. परंतु निर्जीव भिंतीवर सत्ता चालवलेल्या ज्ञानोबरायांकडे बघून त्यांना कळून चुकलं. त्यांचा गर्भ ज्वल झाला. माय बाप्पा हो, चरणावरती लीन होतात. त्यांना कळून चुकतं ज्ञानोबराय काय आहे तर आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये ते आत्मानंदाचं सुख प्राप्त करतात. म्हणून आपण कोणाची संगत केली पाहिजे, कोणाची संगत नाही हे आपल्याला कळायला पाहिजे, हो की नाही. जसं टोपलंभर कांदे असन आणि त्याच्यामध्ये एक जरी सडलेला कांदा असन तर सगळे टोपल्यातले कांदे काय होतात तर सडून जातात. तसंच ज्ञानोबरायांची संगत कोणी केली, चांगदेव महाराजांनी केली. आणि त्यांच्या संगतीमध्ये चांगदेव महाराजांना आत्मानंदाचं काय झालं तर सुख प्राप्त झालं. मायबापांना किती विकट परिस्थिती असून सुद्धा ज्ञानोबरायांनी काय श्रेष्ठत्व प्राप्त केलं, हो ना. अहो, त्यांच्या आई वडील त्यांच्यापाशी राहत नव्हते. लहानपणातच आई वडील लांब गेले होते. खूप सुंदर असा दृष्टांत आहे. ज्ञानोबराय, मुक्ताई, सोपांकाका, निवृत्तीनाथ दादा लहान होते. त्यावेळी विठ्ठलपंत, रुक्माई माता, सकाळची वेळ होती. मुक्ताईला त्या रुक्मिणी मातेने आपल्या स्वतःच्या मांडीवर घेतलं. तिला माहिती होतं संध्याकाळच्या वेळेला आपल्याला यांना सोडून जायचं आहे. त्यावेळी त्या छोट्याशा मुक्ताईला आपल्या स्वतःच्या मांडीवर घेतलं. मायबापा हो, त्या मुक्ताईपाशी ढसा रडायला लागतं. अवघे 4 वर्षाची मुक्ताई छोटस तोंड करून विचारू लागते, आई का बरं रडत आहे ग तू, सांग नाही मला का बरं रडत आहे तू. त्यावेळी ती रुक्मिणी माता काय सांगावंच तिला कळेन असं झालं. ती सांगती, काही नाही ग, आपसूक डोळ्याला पाणी येऊन गेलं. आता लेकरापासून लांब व्हायचं म्हटल्यानंतर आईच्या काळजाला दुःख लागणारच ठरलं ना. ती रडायला लागली. संध्याकाळची वेळ झाली. सगळे जेवणाकरिता बसले. रुक्मिणी मातेने सगळ्यांना जेवायला वाढून दिलं. स्वतःचं ताट घेतलं आणि त्या छोट्याशा मुक्ताईला आपल्या मांडीवर घेतलं. माय बाप्पा हो, आणि म्हणाली, अगं धर खा. चपातीचा घास मोडला, भाजीत बुडवला आणि त्या छोट्याशा लेकराच्या तोंडात घास घालणार. तिने मनात अट्टास केलता, आता रडणार नाही. रडले तर मुक्ताईला सगळं खरं सांगावं लागल. परंतु घास मोडला, भाजीत बुडवला आणि त्या लेकराच्या तोंडात घालणारच की आईच्या पोटातला बात तुटला. माय बापा हो, आणि ढसा रडायला लागली. तिची मुकली मुक्ताबाई, ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, सोपा काका चौघे भावंड विचारायला लागले, आई काय झालं ग, का बरं रडत आहे तू, आई सांग ना मला का बरं रडत आहे. त्यावेळी ती म्हणती, काय नाही ग, असंच जरासं दुखायला लागलं त्यामुळं रडत आहे. काहीतरी कारण सांगितलं आणि मिटून टाकलं. माय बापा हो तिथंच. रात्र झाली. विठ्ठलपंत चौघी भावंडांना झोपण्याकरिता घेऊन गेले. ते झोपलेले नव्हते. चौघी भावंडांना झोपी लावलं.
इकडं रुक्मिणी माता घरातलं काम आवरून उमऱ्यामध्ये रडत बसलेली होती. माय बापा हो, विठ्ठल पंत विचार करतात अजून रुक्मिणी माता आली नाही, जायची वेळ झाली. सकाळी लेकरं उठले तर त्यांना काय तोंड दाखवायचं, आपल्याला जायचं आहे. त्यावेळी विठ्ठल पंत बाहेर येतात आणि त्या रुक्मिणी मातेला सांगतात, काय ग का बरं बसली, आपल्याला जायचंय. सकाळी लेकरं उठले तर त्यांना काय सांगायचं, आपण आपल्याला जायचंय ग जायचंय. त्यावेळी रुक्मिणी मातेचा हात धरला आणि दोघेही निघाले की तेवढ्यात रुक्मिणी मातेने मागं वळून बघितलं, लेकरांच्या अंगावर पांघरलेलं नव्हतं, ती फाटकी गोधडी असणारी त्या लेकरांच्या चौघांच्या अंगावर टाकली. माय बापा हो, मी गेल्यानंतर माझ्या लेकरांच्या अंगावर कोण टाकीन विचार केला आणि चौघांची अंगावर पांघरलं आणि दोघेही उमऱ्याच्या बाहेर पडले. सकाळ झाली, चिमुकली मुक्ताबाईंनी इकडून इकडे हात फिरवला, आई दिसत नाही. इकडं बघ तिकडं बघ, अंगणामध्ये आली, रडायला लागली. आई कुठे गेली ग आई, कुठे गेली तू, ये ना आई, आई ये ना, कुठे गेली तू. तिचा आवाज ऐकून ज्ञानोबा राय, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा चौघेही भावंड बाहेर येतात. त्यावेळी इकडे इकडे बघायला लागतात. सकाळच्या वेळी आईचं तोंड बघायची सवय होऊन गेली माय बाप्पा हो तिला. तिने बघितलं, आई दिसानिसी झाली, इकडं बघ तिकडं बघ, आई दिसना. ज्ञानोबरायचा हात धरला आणि म्हणाली, दादा आई दिसना रे, आई कुठे गेली, रात्री आई रडत होती ना, आई आपल्याला सोडून गेली नसेल ना. ज्ञानोबरायांनी त्या चिमुकल्या मुक्ताबाईच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाले, अगं असं म्हणू नको, आपली आई कुठे नाही गेली, आपली आई आपल्या पशीच आहे, येईल, गेली असेल, आपल्याला खायला काही नाही ना, भिक्षा मागायला गेली असेल. त्यावेळी ते चिमुकल्या मुक्ताबाईला समजून सांगितलं आणि सगळ्यात शेवट निवृत्तीनाथ दादा पांघरण उचलत होते. पांघरण उचलता उचलता त्यांना एक चिठ्ठी सापडते. त्यांना त्यात लिहिलेलं असतं की बाई आपल्या भावंडांना त्रास देशील नको, ज्ञानाला तकलीफ देशील नको, प्रेमाने राहशील, कोणासोबत भांडशील नको, असं करू नको तसं करू नको. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं माय बाप्पा हो. ते ज्ञानोबरायांना दाखवतात निवृत्तीनाथ दादा चिठ्ठी. ते सगळ्यांना सांगतात. ती मुक्ताबाई ढसाढसा रडायला लागली. घरामध्ये खायला काही नव्हतं, अन्न नव्हतं, धान्य नव्हतं, टोपले गंज मोकळे होते माय बाप्पा हो. त्यावेळी ज्ञानोबराय आपलं भिक्षा आणण्याकरिता मागण्याकरिता जातात. घरी मुक्ताबाई एकटीच बसलेली होती. तिला सांगितलं होतं, या कुट्याच्या बाहेरच्या दगडावर बसून राहशील, ज्ञानोबरायचं भिक्षा मागायला गेले तर इकडे इकडे हिंडशील नको, असं करू नको सांगितलं होतं तिला. त्यावेळी ज्ञानोबराय भिक्षा आणण्याकरिता जातात. ज्यावेळी ज्ञानोबराय भिक्षा आणायला जातात ना, त्यावेळी लोक त्यांना खायला देत नाही, पण त्यांच्या झोळीमध्ये गोटे शेणाचे गोळे टाकतात माय बापा हो. इतकी परिस्थिती त्या ज्ञानोबरायची बिकट होती. ते घरी येतात. ती चिमुकली मुक्ताई धावत येते, दादा खायला काही दिलं करे, आज सांग मला काही दिलं करे. त्यावेळी ज्ञानोबराय म्हणतात, अगं खायला तर काही दिलं नाही, पण बघ लोकांनी आपल्या झोळीमध्ये हे टाकलं. त्यावेळी मुक्ताबाई म्हणती, दादा जाऊ दे, लोक असेच आहेत. त्यावेळी ज्ञानोबरायांना खूप वाईट वाटतं. ज्ञानोबराय कुटियामध्ये जातात आणि त्या दरवाजाला पहिल्या काही ताटी म्हणायची, ती ताटी लावून घेतली आणि आतमध्ये गेले. बाहेरून चिमुकली मुक्ताबाई त्यांना हाक मारत होती, दादा तुम्ही जगाची करते धरते आहेत, तुम्ही जगाचे सर्व काही आहे, तुम्ही जर स्वतः अशी दरवाजाच्या आत स्वतःला बंद केलं तर कसं होईल माय सांगा ना ज्ञानोबराय, कसं होईल. तुम्ही बाहेर या, स्वतःला असे बंद करू नका. तुम्ही जर असे स्वतःला बंद केलं तर आमचं कोण आहे, तुमच्यामुळे तर आम्ही आहे. खूप सुंदर असं प्रमाण आहे. योगी पावनमनाथा, योगी पावनमनाथा, योगी पावनमनाथा.
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी शब्दशास्त्रे झाले क्लेश संती मानावा हा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तिची मुकली मुक्ताबाई सांगती ज्ञानोबाराय खोला तुम्ही दरवाजा ताटी उघडा. बघा तिची मुकली मुक्ताबाई सुद्धा ज्ञानोबारायांना म्हणते योगी कोणाला म्हणावं, जे सगळे दुःख सहन करतात त्याला योगी म्हणावं. जे स्वतःच्या काळजावर या लोकांच्या बोलण्याचे घाव झेलतात त्याला योगी म्हणावं. योगी कोणालाही म्हणता येत नाही माय बापा हो. आणि आजकाल त्या लहानपणापासून ते मुक्ताबाई ते चिमुकले भावंड आई वडिलांपासून लांब राहिले म्हणून तर आज ते कुठतरी घडले, त्यांचं नाव कोणतरी झळकत आहे माय बापा हो. ते म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आपल्याला जर काहीतरी प्राप्त करायचं असेल ना तर आपल्याला कशाचा ना कशाचा तरी त्याग करावाच लागतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांचा त्याग करावा लागतो, मोह मायाचा त्याग करावा लागतो. त्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी होऊ शकतो. अहो ज्याला ज्ञानोबारायांना आई नव्हती बाप नव्हते लहानपणात सोडून गेले त्यांना त्या वेळेपासून ते एकटे राहिले. आणि आज ज्याला आई आहे ज्याला बाप आहे त्याला त्यांची कदर नाही माय बापो. ज्याला हात नाही त्याला हाताची कदर विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची कदर विचारा, आणि ज्याला आई वडील नाही त्याला आई वडिलांची कदर विचारा. आई वडील काय असते हे त्याला विचारा. अहो रक्षाबंधनच्या दिवशी ज्याला भाऊ नाही ज्याला बहीण नाही त्याला त्यांची कदर विचारा. अहो बाकीच्या बहिणी बाकीच्या भावाला राखी बांधते पण ह्या भावाला बहीण नाही तर ह्या भावाच्या मनामध्ये त्या दिवशी काय काय विचार येत असतील हो. आज भाऊ आहे तर भावाकडे राखी बांधायला जात नाही, आज बहीण आहे तर बहीण राखी बांधायला येत नाही. भांडणं करतात बहीण भाऊ, असं का करतात? अहो ते जोपर्यंत ह्या जीवनामध्ये आपलं कोण आहे माहिती आहे का? फक्त आई वडील आणि बहीण भाऊ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले गुरु. जोपर्यंत ते आपल्याला सांगत नाही ना असं असं करा तसं तसं करा तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये कधीच मोठं होत नाही. म्हणतात ना गुरु के बिना ज्ञान येऊ अधुरा आहे. गुरुशिवाय आपण कशाचीच प्राप्ती करू शकत नाही. आणि माझ्या भाग्यामध्ये माझ्या जीवनामध्ये मला संपूर्णताई यांच्यासारख्या गुरु भेटल्या. मी खूप धन्य आहे. एवढे बोलून त्यांच्या चरणी प्रवचन रूपी सेवा संपन्न करते. विशाल पूर्ण विराम देते. रामकृष्ण.